साल की शुरुआत में जैसे जैसे दिन बढ़ते जा रहे हैं वैसे ही जुर्म के नए मानदंड रचे जा रहे हैं। पांचपावली पुलिस थाने की हद में 7 फरवरी को शाम के वक्त फिरियादी सुमित वासवानी उम्र 22 साल ने शिकायत दर्ज की कि कमाल चौक पर एक अज्ञात व्यक्ति की बिना नंबर प्लेट की मोपेड से सुमित की गाड़ी टकरा गई। बातों बातों में विवाद इतना बढ़ गया कि उक्त समय आरोपी वहां से चला गया और थोड़े समय बाद कोयता लेकर फिरियादी सुमित को धमकाने लगा। संबंधित जगह पर भीड़ जमा होने के बाद आरोपी वहां से भाग निकले। फिलहाल पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर लिया है, वहीं एक आरोपी की तलाश जारी है। काल दिनांक 7/2/2024 संध्याकाळी 8:15 वाजता फिर्यादी सुमित श्रीचंद वासवानी वय वर्ष 22 राहणार जरीपटका यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की तो कमल चौकातून इंदिरा चौकाकडे जात असताना त्याची स्कूटीने समोर एक काळ्या रंगाची बिना नंबरची स्कूटी आली। ती एकमेकांच्या अंगावर गेल्यामुळे दोघे आरोपी अज्ञात आरोपी व फिर्यादी यांची बाचाबाची झाली। यातील आरोपी हे नंतर निघून गेले व थोड्या वेळामध्ये हातामध्ये कोयता घेऊन फिर्यादी याच्या पाठलाग करून महादेव मोबाईल शॉप इंदोरा चौक इथं आले आणि त्याला धमकवत होते आणि हवेमध्ये कोयता घेऊन। तेवढ्यामध्ये लोक जमा झाले नाही। त्यांनी फिर्यादीचा एक मित्र त्याचा फोनवर बोलत असताना त्याचा आयफोन चोरून पळून गेले। पळता पळता त्यांनी त्यांची स्कूटी पण जागेवर सोडली आणि काही रस्त्यावर जाऊन त्यांनी त्यांचा कोयता फेकून दिला। ह्या असा रिपोर्ट पोलीस स्टेशनला अपराध नंबर 82/24 कलम 392 254 506 ब हत्यार कलम 425 व कलम 135 महाराष्ट्र पोलीस ऍक्ट दाखल झाला। पाचपावली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली। तपास अधिकारी PSI भार्गव साहेब यांनी तात्काळ भेट दिली व घटनास्थळाचे CCTV फुटेज पाहिले। त्यानंतर काही वेळामध्ये आरोपी क्रमांक 1 क्षितिज अनिल चौकशे याला अटक केली। त्यानंतर त्याने गुन्ह्यामध्ये कबुली दिली व त्याचा जो मित्र आहे सागर मंडल्या हा याच्यावर काही पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत असं क्राईम रेकॉर्डून दिसतंय। तो सध्या फरार आहे। गुन्ह्यामध्ये काळ्या रंगाची स्कूटी गाडी बिना नंबरची कोयता जप्त केलेला आहे व आता आरोपीचा पुढील तपास सुरू असून इतर मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे।